सनस्क्रीन भरपूर वापरतो, बाजारात भरपूर सनस्क्रीन आहेत. हो. मग ते इंडियन लोकांचं सनस्क्रीन काही वेगळं असतं त्यांच्या स्किन टाईपप्रमाणे, आणि जर वेगळं असतं तर कुठल्या प्रमाणात त्यांनी वापरावं? कारण बरेचसे PF30, 40, 50 असे असतात, प्रकार असतात. त्यामध्ये काय युजफुल आहे आणि लोकांसाठी? त्याच्यात काय असे इन्ग्रेडियंट्स आपण बघितले पाहिजे, गुड ऑर बॅड. कारण आता तर सगळीकडे खूप प्रकारचे मिळतात, सो इट्स व्हेरी कन्फ्युजिंग ऑल्सो की आपल्या स्किनला कुठलं चांगलं आहे. पण एप्रिलच्या अगदी तोंडावर आहोत. हो. आणि सनस्क्रीन हे अत्यावश्यक झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीला, भारतीय असो किंवा इवन फॉर दॅट मॅटर आफ्रिकेमध्ये असतं. कारण बेसिकली काय झालंय की गेल्या 30 वर्षात ऑटोमोबाईल पोल्युशन आणि इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे ऍक्च्युली आपण जे झेलतोय सनरेज, त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट बीम्सचं प्रमाण प्रचंड वाढलं. अल्ट्राव्हायलेट लाईटसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. अल्ट्राव्हायलेट लाईटचे दुष्परिणाम काय आहेत? तर अल्ट्राव्हायलेट लाईट हे जास्त करून तर गोऱ्या लोकांनी जास्त त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, कारण त्यांची स्किन डॅमेज जास्त होते. त्यांनी आणि त्यांच्या स्किनवर खूपशे स्किन कॅन्सर्स देखील अल्ट्राव्हायलेट लाईटमुळे होतात.